आज बघूयात आपण डायमेन्शन्स. आता बघा डायमेन्शन्स म्हणजे काय रे, समजा तुम्हाला बाजारामधून कुणाला तरी रस्सी आणायला लावायची, तर तुम्ही त्याला काय सांगणार की 10 मीटर एवढ्या लांबीची रस्सी घेऊन या. म्हणजे जे 10 मीटर तुम्ही सांगितलं ते काय रस्सीचे डायमेन्शन सांगितलेले आहेत तुम्ही. त्याचप्रमाणे जर अजून दुसरं तुम्ही एखाद्याला काहीतरी सांगितलं असेल, जागा विकत घ्यायची असेल, तुम्ही जर त्याला सांगितलं की 2500 स्क्वेअर मीटर मला जागा पाहिजे, म्हणजे त्याला काय तुम्ही डायमेन्शन्स दिलेत. परत एखादा व्हॉल्यूम पण असू शकतो, तो व्हॉल्यूम म्हणजे एक क्यूब असू शकतो असा काय की 2 बाय 2 बाय 2चा, जे 2 असं आणि किती होईल याचं 8 मीटर क्यूब. म्हणजे काय केलं तुम्ही डायमेन्शन्स दिले, म्हणजे काय केलं एखाद्या वस्तूचे किंवा एखाद्या ऑब्जेक्टचे मोजमाप दिलेले, त्यालाच आपण काय म्हणतो डायमेन्शन. पण ज्या टायमाला आपण डायमेन्शनल ॲनालिसिस करू किंवा डायमेन्शनल फॉर्म्युला लिहू त्या टायमाला मात्र थोडंसं गोष्ट वेगळी आहे. कारण ह्याच्यामध्ये काय करतो आपण, जे फंडामेंटल युनिट्स आहेत जसं की लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, करंट, परत ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे कॅन्डेलाचा C आणि मोल, या ज्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत त्या काय करतो आपण डिराइव्ह फॉर्म्युला जो असतो, डिराइव्ह क्वांटिटीचा जो फॉर्म्युला असतो त्याला यूज करून काय करतो ह्याच्या पॉवरच्या टर्ममध्ये लिहितो. म्हणजेच फंडामेंटल क्वांटिटीच्या पॉवरच्या टर्ममध्ये आपण फॉर्म्युला लिहितो. फॉर एक्झाम्पल जसं की वेलोसिटीचा फॉर्म्युला काय रे, तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. तर ह्याच्या बाबतीत डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर वेलोसिटी कसं येईल बघूयात आपण, लिहू आपण तसं. डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर वेलोसिटी. तर बघा वेलोसिटी इज इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. तर डिस्टन्स म्हणजेच काय रे, तर फंडामेंटल क्वांटिटीमध्ये लिहायचं याला, म्हणजे फंडामेंटल क्वांटिटीचे जे सिम्बॉल आहेत ते यूज करायचे आणि त्याला काय करायचं बॉक्स करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी डी म्हणजे डिस्टन्स, डिस्टन्स म्हणजेच काय रे फंडामेंटल क्वांटिटीमध्ये आपली लेंथ आहे, तर लेंथला एल लिहायचं. परत त्यानंतर मास ॲज इट इज लिहायचं आणि परत टी लिहायचं, टाइम, कारण ते टाइमची क्वांटिटी अशा पुढं पण लिहायचे असतात, पण आता आपल्याला गरज फक्त 2-3 क्वांटिटीचे म्हणून 2च घेतलेत आपण, ठीक आहे. तर मग डिस्टन्स म्हणजेच कशामध्ये मोजतो, मीटरमध्ये, त्याची पॉवर किती असणार आहे 1, काय नसतं म्हणजे 1 असतं. परत टाइम कशामध्ये मोजतो आपण सेकंदमध्ये, त्याची पॉवर काय नसते म्हणजे 1 असते. म्हणजेच त्याला लिहिताना आपण कसं लिहिणार m1s⁻1 -1, म्हणजेच काय ह्याचा इन्व्हर्स केला. आता काय करायचे, ह्या ज्या पॉवर्स आहेत त्या काय करायच्यात फंडामेंटल क्वांटिटीच्या सिम्बॉलच्या वरील लिहायच्यात, म्हणजे पॉवरच्या टर्ममध्ये लिहायचं. तर m म्हणजेच काय रे आपली लेंथ आहे, लेंथची पॉवर किती आहे 1. मास इथं कुठं दिलंय का, मासचा काही संबंध नाही, म्हणून त्याच्यावर काय करायचं 0 लिहायचं. आणि टाइमचे किती दिलेले आहे इथं पॉवर, तर -1, तर -1 मध्ये लिहायचं. हे जे आपण लिहिलेले त्यालाच आपण काय म्हणतो डायमेन्शनल ॲनालिसिस असं म्हणतो किंवा डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर वेलोसिटी असं म्हणतो. त्याचप्रमाणे अजून दुसरं एक उदाहरण घेऊयात आपण. समजा डेन्सिटीचं घेऊयात. खूप सिंपल गोष्ट आहे, फक्त काय करायचं थोडंसं लॉजिक लावायचं. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, रो इज इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे आपण डेन्सिटीला डिनोट कशाने करणार आहे रोनी, आणि त्याचा फॉर्म्युला काय असतो मास अपॉन व्हॉल्यूम. तर आता ह्याला काय करावं लागेल, ह्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय काढू आपण, डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर डेन्सिटी. म्हणजेच कसं येणार रे, रो इज इक्वल्स टू m अपॉन v. ह्याला काय करणार, परत बॉक्समध्ये आपण फंडामेंटल युनिट्स लिहिणार आपले L, M, T, आणि अजून बाकी जशी जशी गरज पडेल आपल्याला त्या फंडामेंटल क्वांटिटीचे तसे लिहिणार होतो आपण. पण आता काय करू आपण इथं बघूयात. तर मासचं युनिट काय रे, kg. kg म्हणजेच कशाच्या बाबतीत येणार आहे, सॉरी मास म्हणजे kg, म्हणजे या ठिकाणी काय करू kg लिहू. व्हॉल्यूम कशामध्ये मोजतो आपण, मीटर क्यूबमध्ये, ठीक आहे. मग आता ह्याला जर लिहायचं झालं तर कसं लिहिणार, kg म्हणजेच काय रे मासवर 1 पॉवर द्यायची, एकच आहे ना याच्यावर त्यामुळे एकच. परत ही काय रे, तर मीटर क्यूब आहे, मीटर क्यूब म्हणजेच काय लेंथ आहे, बरोबर. आणि हे वरी जातं, हे प्लस आहे, वरी जातं म्हणजे काय होतं त्याचा इन्व्हर्स होतो म्हणजे -3 येतं, म्हणजे त्या ठिकाणी kg1.m-3 असं येतं. म्हणजेच त्याची पॉवर किती आली -3. मास बरोबर आपलं सॉरी मीटर म्हणजेच काय लेंथच्या वरी काय करायचं -3 लिहायचं. आता लेंथच्या वरी -3 लिहिलं, kg म्हणजेच मासच्या वरी 1 लिहिलं, टाइमच्या वरी काहीच नाही म्हणजे काय लिहायचं 0 लिहायचं, ठीक आहे. हे जे तुम्हाला भेटलं ह्यालाच काय म्हणतो आपण डायमेन्शनल फॉर्म्युला. त्याचप्रमाणे अजून दुसरं पण बघूयात आपण. आता ॲक्सलरेशनसाठी बघूयात डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर
फॉर्म्युला फॉर ॲक्सलरेशन. त्याचा फॉर्म्युला काय असतो रे ॲक्सलरेशनचा? ए इज इक्वल्स टू मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे त्याचं युनिट असं आहे. ठीक आहे, त्याचा फॉर्म्युला काय असणार? ॲक्सलरेशन इज इक्वल्स टू वेलोसिटी अपॉन टाइम. ठीक आहे, त्याचं युनिट काय? मीटर पर सेकंड स्क्वेअर. सेम त्याला आपण काय करणार आहोत? आपण बॉक्समध्ये जे फंडामेंटल युनिट आहेत, लेंथ, मास आणि टाइम. आता ह्याला कधी कॉमा द्यायचा नाही, ह्याच्यामध्ये थोडासा स्पेस सोडून फक्त व्यवस्थित लिहायचं. आता मीटर म्हणजेच काय रे? आपली लेंथ आहे. ह्याच्यावरी पॉवर किती आहे रे? तर 1 आहे, म्हणजे ह्याच्या वरी पण काय करावं लागेल? 1 लिहावं लागेल. परत यस म्हणजेच काय रे? आपला टाइम आहे. टाइमच्या वरी किती आहे पॉवर? तर 2 आहे. मग तुम्ही कसं लिहिणार याला? L1 डिवायडेड बाय टी स्क्वेअर. आता ह्याला एका सरळ रेषेमध्ये लिहायचं असेल तर मला हे टीला काय करावं लागेल? वरी घ्यावं लागेल. टीला वरी घ्यावं लागेल म्हणजेच इन्व्हर्स करावं लागेल. इथं प्लस असेल तर त्याची पॉवर काय होईल? निगेटिव्ह होईल. म्हणजे त्याला आपण कसं लिहिणार? L1 T - 2. ठीक आहे, आता फंडामेंटलच्या सिम्बॉलमध्ये लिहायचं झालं, पॉवरच्या टर्ममध्ये लिहायचं झालं तर एलच्या वरी काय करावं लागेल? 1 लिहावं लागेल आणि टीच्या वरी काय करावं लागेल? -2. इथं ह्या ठिकाणी मासचं काहीच नाही, केजी वगैरे काही युनिट आहे का? नाही, त्याच्यामुळे ह्याच्या वरी काय करायचं? 0 लिहायचं. त्याचप्रमाणे पुढे अजून आहे कोण? मोमेंटम. तिसरा फॉर्म्युला मोमेंटम. मोमेंटमला आपण पी ने डिनोट करतो आणि त्याचे फॉर्म्युला काय असतो? मास इंटू वेलोसिटी. ठीक आहे, मग ह्याचा फॉर्म्युला काय येईल रे? आता मास म्हणजे कशामध्ये मोजतो आपण? केजी मध्ये. ठीक आहे, आणि वेलोसिटी कशामध्ये मोजतो? मीटर पर सेकंड. म्हणजेच केजी म्हणजेच काय रे? आपलं मास आहे. ठीक आहे, त्याची पॉवर किती आहे? 1. एम म्हणजेच काय? मीटर. मीटर म्हणजेच लेंथ आहे, लेंथच्या वरी 1 लिहायचं डिवायडेड बाय सेकंद. सेकंद म्हणजेच काय? टाइम आहे, टाइमच्या वरी काय करणार? पॉवर 1 लिहिणार. आता ह्याला एका सरळ रेषेत लिहिलं तर कसं येईल रे? M1 L1 आणि टी. हे 1 आहे, ज्या टायमाला ते वरी होईल म्हणजे त्याचा इन्व्हर्स होईल, त्या टायमाला काय होईल? मायनस होईल, म्हणजे -1. हेच तुमच्या काय झालं? मोमेंटमचे डायमेन्शनल ॲनालिसिस किंवा डायमेन्शनल फॉर्म्युला झालेला आहे. याचप्रमाणे तुम्ही फोर्स, इम्पल्स, वर्क, कायनेटिक एनर्जी बऱ्याच क्वांटिटी काढू शकतात. याच्यामधले अजून आपण दुसरी क्वांटिटी घेऊयात, म्हणजे समजायला अजून सोपं जाईल. 4 नंबरची क्वांटिटी असं समजूयात फोर्स आहे. फोर्स, फोर्सचा फॉर्म्युला काय असतो रे? मास इंटू ॲक्सलरेशन. मग काय लिहिणार आता तुम्ही? फोर्स इज इक्वल्स टू मासचं युनिट काय रे? तर केजी. ॲक्सलरेशनचं युनिट काय आहे? मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग आता ह्याला काय करणार आता तुम्ही? फंडामेंटल क्वांटिटीच्या जे सिम्बॉल आहेत त्याच्या पॉवरच्या टर्ममध्ये लिहिणार. केजी म्हणजे काय रे? मास आहे. ठीक आहे, पहिल्यांदा LMT लिहून टाकू आपण इथं. लेंथ इथं किती दिलेली आहे? 1. ठीक आहे, त्यामुळे 1 लिहून टाकायचं. मास किती दिलेलं आहे? 1. सेकंद वरी गेला, इन्व्हर्स झाला म्हणजेच काय आलं? -2. याप्रमाणे काय करायचे? सगळे डायमेन्शनल फॉर्म्युले तुम्ही काढायचे. ठीक आहे, परत त्याच्यानंतर जे आहे ती 5वी क्वांटिटी काय रे? फोर्सच्या नंतर 5वी क्वांटिटी इम्पल्स. इम्पल्सचा फॉर्म्युला काय असतो रे? तर आपण त्याला जे ने डिनोट करतो आणि फोर्स इंटू टाइम लिहितो. आपण फोर्सचे मग डायमेन्शन्स काढलेत, आता फक्त टीचे त्यात ॲड करायचे. याचप्रमाणे तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी म्हणजे जे बघतायत हे व्हिडिओ त्या लोकांनी काय करायचं? आता इम्पल्स, त्याच्यानंतर वर्कचा फॉर्म्युला काय असतो? वर्क इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. त्यानंतर 7वा कोणता आहे रे? कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू ½ mv². परत त्यानंतर 8वा काय? प्रेशर. प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो? फोर्स अपॉन एरिया. तर ह्या सर्व क्वांटिटीचे डायमेन्शनल ॲनालिसिस काढून मला कमेंटमध्ये नक्की कळवा.